नागपुर के मोमिनपुरा इलाके में पुरानी दुश्मनी का खूनी अंजाम देखने को मिला है। तहसील थाना क्षेत्र के कमाल बाबा दरगाह के पास 3 आरोपियों ने मोहम्मद सलीम पटेल को रास्ते में रोककर पहले मारपीट की और फिर चाकू से जानलेवा हमला कर दिया। इस हमले में सलीम के सिर, गर्दन, छाती, पेट और पीठ पर गंभीर चोटें आई है। घायल युवक को उपचार के लिए अस्पताल में भर्ती कराया गया। घटना के बाद इलाके में दहशत का माहौल बन गया है। सूचना मिलते ही तहसील पुलिस हरकत में आई और त्वरित कार्रवाई करते हुए 2 आरोपियों को गिरफ्तार कर लिया गया है, जबकि तीसरे आरोपी की तलाश जारी है। पुलिस पूरे मामले की जांच में जुट चुकी है। तहसील पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक 293/26 कलम 118(1), 115(2), 296, 351(3), 3(5) भारतीय न्याय संहिता, त्याचप्रमाणे सहकलम 425 भारतीय हत्यार कायदा म्हणजे आर्म ऍक्ट नुसार एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यातील फिर्यादी अब्दुल हमीद वल्द अब्दुल रहीम वय 45 वर्ष, राहणार माजरी शिवनगर, पोलीस ठाणे यशोधरनगर, नागपूर, हे दिनांक 8 तारखेला रात्री 3:30 वाजताच्या दरम्यान त्या हॉटेल हाजी चे बाजूच्या गल्ली कमाल बाबा दरगाह रोड इथून जात असताना यातील जे आरोपी आहे मोहम्मद शफीक मोहम्मद रफीक वय 35 वर्षे, शफीकचा भाऊ अजीज आणि मोहम्मद अतिक मोहम्मद नजीर वय 33 वर्षे, राहणार सैफीनगर मोमिनपुरा, अशा तिघांनी त्याला वाटेत अडवून जुन्या भांडणाच्या कारणावरून, जुना काही त्यांचा वादविवाद झाला होता, त्या कारणावरून अचानक त्याच्यावर हल्ला चढविला आणि त्याला मारण्यास सुरुवात केली। फिर्यादीने स्वतःचा प्रतिकार करण्यासाठी पण प्रयत्न केला, परंतु दरम्यान यातील जो आरोपी क्रमांक 1 आहे मोहम्मद शफीक मोहम्मद रफीक याने अचानक चाकू काढून फिरवायला सुरुवात केली। त्याच्यामुळे फिर्यादीच्या शरीरावर एक 4 ते 5 ठिकाणी कट्स लागलेले आहेत। सुदैवाने त्याच्यात स्टॅबिंग झालेलं नाही आणि त्यामुळे फिर्यादी हे सुरक्षित बचावू शकले। माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले। पोलिसांनी सदर जखमीला मेयो हॉस्पिटल येथे ऍडमिट केलं होतं। डॉक्टरच्या रिपोर्टवरून सदरचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यापैकी 2 जे आरोपी आहे मोहम्मद शफीक मोहम्मद रफीक आणि मोहम्मद अतिक मोहम्मद नजीर, अशा 2 आरोपींना आम्ही सदर गुन्ह्यामध्ये ताब्यात घेतलेला आहे। सदर गुन्ह्याचा तपास PSI रमेश शेख हे करत आहेत। या नेमकं हा जो मोहम्मद शफीक आहे याच्यावर नागपूर शहरातील इतरही पोलीस स्टेशनला काही चोरी घरफोडीचे वगैरे गुन्हे दाखल आहेत। 2-3 पोलीस स्टेशन मधून तो वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये फरार आहे अशी सुद्धा माहिती मिळालेली आहे। आम्ही त्याबाबत संबंधित पोलीस स्टेशनला कळवून आरोपीची कस्टडी सुद्धा, आमचा तपास संपल्यानंतर ती कस्टडी त्यांच्या ताब्यात सुद्धा देणार आहोत। ब्युरो रिपोर्ट NTV 24।